सुरुवात करणार आहोत. सर्वांनी पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचे. आपल्या सद्गुरूंचं, कुलदेवतेचं, समर्थांचं, संपूर्ण गुरुतत्वाचं स्मरण करायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक वाचन होईल आणि आपल्या श्रवणाला सुरुवात. हरि ओम गुरुजी. घेऊ का श्लोक? धन्यवाद गुरुजी. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. वसे बिरुमानदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला. चिरंजीवी केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. उपेक्षा कधी रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना. श्री भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. हरि ओम. समर्थाच्या मनाच्या श्लोकाचं वाचन आपण केलं. आता मनाचे श्लोक याचा अर्थ बघितला तर आपण ज्याच्या श्लोकाच्या वाचनाने मनाला काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळतं, काही चांगले विचार करण्याची क्षमता ज्याच्यातून निर्माण होते, अशा ज्या श्लोकांची निर्मिती आहे ती आहे मनाच्या श्लोकांची. प्रामुख्यानं त्याचं ध्येय असं आहे की मनाला शक्ती प्रदान करणं. कुठली? तर आध्यात्मिक शक्ती, निर्भयतेची शक्ती, साधना करण्याची शक्ती या मनाच्या श्लोकातून मिळते. आपण नवविधा भक्ती पाहतो. नवविधा भक्तीमधून एक एक भक्ती आपण पाहत साधारणपणे आपण 5 भक्ती पूर्ण केल्या आणि 6व्या भक्तीकडे जाणं. स्पीकर कोणाचा सुरू आहे? बंद ठेवा. मग या भक्तींचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे, तर आपलं मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी 9 प्रकारे आपण भगवंताला शरण जाऊ शकतो. जे आपल्याला जवळचं वाटतं, जे आपल्या प्रकृतीला रुचतं ते आपण करून त्या परमेश्वरापर्यंत पोहोचावं हा त्याचा उद्देश आहे. मग आपण बघितली ती 5वी अर्चन भक्ती दशक 4थ्यामधला 5वा समासामध्ये पूर्ण केलं होतं. काया वाचा आणि मने चित्त वित्ते जीव प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. मग काय करायचंय? काया वाचा मने चित्त वित्त जीवे प्राणी, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही. काया वाचा मन हे आलं, चित्त सुद्धा तिथं, वित्त म्हणजे पैसा सुद्धा, जीव म्हणजे हा जो चेतनेचा देह आहे तो, आणि प्राण त्याच्यामध्ये जो कार्यरत, ह्या सगळ्यांनी सद्भावनेने भगवंताला आळवणे, त्याचं अर्चन करणे, याचं नाव अर्चन भक्ती आहे. अशी 5वी महत्त्वाची भक्ती बघितली. त्याच्यामध्ये सद्गुरूचं भजन करावं, मनाने त्याची मानस पूजा करावी, असे अनेक मुद्दे समर्थांनी सांगितलेत. 32व्या ओळीने सांगितले, मने भगवंत असं पूजावे, कल्पून सर्वही अर्पावे, मानस पूजा जाणावे लक्षणाईश. जे जे आपण असं पाहिजे ते कल्पून व्हायचे. जे जे आपल्याला भगवंताला द्यावंसं वाटतंय ते मनामध्ये आणायचं आणि मनाने अर्पण करायचे. येणे प्रकारे कीजे मानस पूजा. आणि मग पुढची भक्ती आपण पाहतोय दशक 4था मधला 6वा समास, ही आहे वंदन भक्ती. आता वंदन आपण कोणाला करतो? आपल्या वयाने ज्येष्ठ आहेत त्यांना आपण वंदन करतो, नमस्कार करतो.
तर याला भगवंताला वंदन करायचं म्हणजे भगवंताच्या चरणी लीन होऊन त्याला नमस्कार करायचं. शरण जाण्याची जी भक्ती आहे तिला वंदन भक्ती असं म्हणते. मग देहाचा अभिमान जाऊन परमार्थाची आसक्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी वंदन भक्ती आपल्याला करायची. अशा वंदन भक्तीचा आता आपण श्रवण करूया. समास 6वा वंदन भक्ती. श्रीराम मागा झाले निरूपण 5 भक्तीचे लक्षण. आता ऐकावे सावधान 6वी भक्ती. 6वी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन. साधू संत जन आणि सज्जन नमस्कारित जावे. सूर्याशी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूशी करावे नमस्कार, साष्टांग भावे. साष्टांग नमस्कारास अधिकारू. नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू. अधिकारे करावा 56 कोटी वसुमते मध्ये विष्णुमूर्ती असती. तया नमस्कार प्रीती साष्टांग घालावे. पशुपती श्रीपती आणि गवस्ती यांच्या दर्शने दोष जाती. तैसाची नमावा मारुती नित्य नेमे विशेष. शक्तीची उपासना पण या ठिकाणी आपल्याला सांगितली. मग या दासबोधामध्ये श्लोक येतो. शंकर शेषशायीच मार्तंडो मारुतीस्तथा एतद्देशा दर्शनम पुण्य नित्य नेमे विशेषता. भगवान शंकराचं, शेषाचं, मार्तंड म्हणजे खंडोबाचं, मारुतीरायाचं यांच्या दर्शनाने नित्य नेमेचं दर्शन घेतलं तर पुण्याची प्राप्ती होते विशेष करून. मग पुढच्या ओव्या काय आहेत. भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे. कोणाकोणाला नमस्कार घालावा त्याचं आपल्याला सांगतात. भक्त ज्ञानी वितरागी साधनेमध्ये जो रत आहे तो, महानुभाव तपासी ज्याचा साधनेचा अनुभव तपासी योगी सारखा आहे त्याला. सत्पात्रे देखुनी वेगी नमस्कार करावा. वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वजन याज्ञिक वैदिक आणि पवित्रजन नमस्कारित जावे. आणखी कोणाला नमस्कार करावा ते पण सांगितलं. जैसे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान. या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. सद्गुरूंची काही लक्षणं ह्या लोकांमध्ये असतात म्हणून यांना नमस्कार करावे सांगितले. जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान. त्यासी करावे नमन अत्यादरे. गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती. नाना देव सांगो किती पृथकाकारे. सर्व देवास नमस्करिले ते एका भगवंतास पावले. एधरती एक वचन बोलिले आहे आता ते ऐका. पुन्हा एक श्लोक येतो या ठिकाणी. आकाशन पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशास्थ देवांमधल्या जर कुठल्याही देवाला नमस्कार केला तर ज्याप्रमाणे सर्व नद्या सागराला येऊन मिळतात त्याप्रमाणे आपला देव हा भगवान विष्णूपर्यंत केशवापर्यंत जातो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. या कारणे सर्व देवासी नमस्कारावे. अत्यादरेसी अधिष्ठान मानिता देवासी परम सौख्य वाटे. देवदेवाची अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने. या कारणे नमस्करणे उभय मार्गी. नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे. नमस्कारे सख्य घडे नाना सत्पत्राशी. नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्षमती. नमस्कारे मोडली जडती समाधानी. सिसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड. या कारणे अखंड देव भक्त वंदावे. देव आणि भक्त दोघांनाही वंदन करा. नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे. नमस्कारे गुरुदेव वळे साधकावरी. निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर. आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. नमस्कारे पतित पावन नमस्कारे संताशी शरण. नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे. परम अन्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. एखाद्याने काही अन्याय करून जर आला आणि शरण आला तर त्याच्यावर सुद्धा त्याला क्षमा केली पाहिजे. या कारणे नमस्कारा परते अनिक नाही अनुसरते. नमस्कारे प्राणी येते सद्बुद्धी लागे. नमस्काराची सुद्धा बुद्धी सुद्धा सद्गुण होते. नमस्कारास वेचावे न लगे
नमस्कारास कष्टाव न लगे, नमस्कारास काहीच न लगे, उपकरण सामग्री, कोणतीही सामग्री नमस्कार करण्यासाठी लागत नाही. नमस्कार नाही ऐसे सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी क्षाक्षेपे कासयासी नावे. असा नमस्कार करण्यासाठी साधकांनी सिनू नये म्हणजे कष्टी होऊ नये. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊ निघातली जेथील तेथे. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कार वळते वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट सहावी भक्ती. असा 25 श्लोकांचा हा 6वा समास आहे. आता वंदन भक्ती म्हणजे नमस्कार करणे शरणागतीने भगवंताला नव्हे, अशा 25 ओव्यांमध्ये या भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. मग बघा, आपण एखाद्याला नमस्कार केव्हा करतो, तर व्यवहारात एक म्हण आहे, चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. मग आपल्याला कुठला चमत्कार दाखवायचा, कुठल्या जादूगारासारखं नाही दाखवायचं, तर साधनेच्या बळावर माझ्यावर गुरूंची कृपा आहे हा आपला चमत्कार लोक बघितलं की आपोआप आपल्याला वंदन करू लागतात. पण इथे साधकाला एक धोका असतो, त्या लोकेशनेमध्ये जर तो अडकला, लोक त्याला मान त्याच्यात तो अडकला तर तो साधनेमध्ये मागे जाऊ शकतो, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. मग ह्या 6व्या भक्तीमध्ये अनन्यपणे नमस्कार हा शरणागतीचा भाव वाढीस लागावा यासाठी आहे. मग ह्या श्लोकामध्ये बघितलं तर नामस्मरणाविषयी सर्व माहिती देऊन कोणाकोणाला वंदन करावं हे ह्या भक्तीमध्ये वर्णन आलेलं आहे. मग आता जर आपण हे बघायला लागलो तर आपल्याला काय अनुभव येतोय, तर वंदन भक्तीमध्ये जी 5वी भक्ती होती अर्चन भक्ती, त्याला जोडून ही भक्ती आहे. ही 6वी भक्ती अतिशय मन लावून ऐका असं सांगतात. नमस्कार करणे ही 6वी भक्ती. मग कोणाला नमस्कार करावे ते समर्थ सांगतात. प्रथम देवाला नमस्कार, नंतर संत साधूजनांना नमस्कार, नंतर सज्जनांना नमस्कार, क्रम सांगितला त्याने. त्याच्यामध्ये बघा, संत साधू आहेत आणि देवानंतर आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो किंवा सद्गुरूंचं नाव का नाही आलं, तर देव आणि सद्गुरू एकाच पातळीला असतात. त्यामुळे सद्गुरू याच्यामध्ये देवामध्ये आधारित आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अजून कोणाला नमस्कार करायचा, सूर्याला नमस्कार घालावा, देवाला नमस्कार करावा, सद्गुरूलाही नमस्कार करावा. आला परत पुढच्या ओळीमध्ये अनेक प्रकारच्या देवांच्या मूर्ती आहेत, भगवंत आहे, सद्गुरू आहे, हे सर्वजण आपल्या नमस्कारासाठी पात्र आहे. म्हणजे आपले शरणागती वाढीस लागावी या दृष्टिकोनातून हा नमस्कार महत्वाचा आहे. इतरांच्या बाबतीत प्रत्येकाची योग्यता पाहून त्यांना सुद्धा नमस्कार करावा असं समर्थ सांगतात. कारण आपल्या पृथ्वीचा व्यास किती आहे, 56 कोटी योजन सांगितलं. आता योजन म्हणजे काय, तर हे एक जसं आपण किलोमीटर, किलो, वजन, लिटर हे जे मोजतो तसं योजन हे पूर्वीचं एक माप आहे. साधारण एक योजन म्हणजे मला वाटतं साधारण काहीतरी 3.5 किलोमीटरचं काहीतरी किंवा 6 किलोमीटर असं काहीतरी आहे. मी एक्झॅक्ट तुम्हाला आकडा सांग, पण हे योजन म्हणजे मोजमाप आहे. 56 कोटी योजन पृथ्वीचा व्यास सांगितला. त्यामध्ये अनेक विष्णू मूर्ती आहेत असं समर्थ आपल्याला या 5व्या ओळीमध्ये सांगतात. या सर्वांना आपण अतिशय प्रेमाने शरणागतीने साष्टांग नमस्कार घाला. आणि साष्टांग नमस्कार कोणाला घातल्यानंतर काय होतं हे पुढच्या वेळी सांगतात. भगवान शंकर, भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला जर आपण नमस्कार केला तर आपल्या दर्शनाने केवळ त्यांच्या पापाचे नाश होतो. आणि विशेष करून त्यांनी सांगितलं की मारुती रायाला आपण शरणागतीने नित्य नेमाने नमस्कार घाला. तर मारुती रायामध्ये प्रगट शक्ती ही सगळ्यात जास्त आहे. बघा, जन्माची कथा सांगितलं की जन्मताच त्यांनी सूर्याला एक फळ आहे समजून ते पकडायला गेले होते. एवढी प्रगट शक्ती जबरदस्त आहे. मग आपल्या साधनेने आपल्यामध्ये काही प्रगट शक्ती निर्माण व्हावी म्हणून आपण सुद्धा नित्य नेमाने मारुती रायाला सुद्धा नमस्कार करावा. म्हणजे भगवान शंकर, भगवान विष्णू, सूर्यदेव आणि त्यानंतर मारुती रायाला सुद्धा आपलं नमन असावं. मग ह्या सर्वांच्या दर्शनाने आपल्याला विशेष पुण्य, आता हा नित्यनेम सांगितलाय. जसं आपल्याला रोज उठतो, रोज जेवायला लागतं, आपला नित्यनेम जसा होतो शरीराचा, तसा मनाचा नित्यनेम सांगितलाय. भगवान शंकर, शेषशाही भगवान विष्णू, सूर्यदेव, मारुती यांचं नित्यनेमाने दर्शन केलं, हे पुण्य विशेष पुण्यकारक असतं. आता पुण्य आपल्याला कशासाठी कमवायचं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं की पुण्य आपण साधनेच्या मार्गावर अखंड टिकण्यासाठी फक्त पुण्य करायचं, निरपेक्ष पुण्य. भक्त, ज्ञानी, वैरागी, स्वअनुभवी, तापसी म्हणजे तप करणारा, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून यांना सुद्धा आपण पटकन नमस्कार करावा असं समर्थ सांग.
त्यानंतर अजून कोणाकोणाला नमस्कार करावा? जे वेद जाणतात त्यांना, जे शास्त्र जाणतात त्यांना, जे सर्व विद्या जाणतात त्यांना, विद्यामध्ये पंडित आहेत त्यांना, जे पुराणिक आहेत, विज्ञान आहे, याज्ञिक आहेत, वैदिकी आहेत, अशा पवित्र माणसांना सर्वांना आपण नमस्कार करावा. त्याच्याही व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या घरी विशेष गुण आढळले तर त्याला सुद्धा सद्गुरुद अधिष्ठानाप्रमाणे आपण नमस्कार करावा. कारण हे सर्व जे गुण आहेत हे सद्गुरूंचे वस्तीस्थान आहेत असं समजावं आणि अत्यंत आदराने या सर्वांना नमस्कार करावा. अजून कोणाला करावा? गणेश, शारदा या प्रकारच्या शक्ती देवता, हरिहरांच्या अवतार मूर्ती म्हणजे भगवंताचे झालेले अवतार जे आहेत आपण पाहिले ते मागच्या भक्तीमध्ये. कितीही देव सांगितले तरी अपुरे पडतील. सगळ्या देवांना नमस्कार केला तरी अखेर तो एका भगवंताला जाऊन पोहोचतो असे शास्त्राचे वचन आहे, हे लक्षात ठेवावे. तो श्लोक आपण वाचला. आकाशम पतितम तोयम यथ गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. हा तो श्लोक आहे. म्हणजे आपण नमस्कार केल्यानंतर हा श्लोक म्हटला की माझा हा नमस्कार शेवटी केशवापर्यंत म्हणजे भगवान विष्णूपर्यंत गेलेला आहे. मग या कारणाने अति आदराने ह्या सर्वांना नमस्कार करावा. कारण सर्व देवांमध्ये भगवंताचं वास्तव्य आहे हे लक्षात ठेवायचं. ही भावना ठेवली तर भगवंताला खूप विशेष आनंद त्या भक्ताविषयी होतो. ही भक्तीची भाषा आहे. वरील भावना ठेवून आपल्या अंतर्यामी राहणारे स्वरूप अनुभवाला येणे सुलभ जाते. आता आपल्या अंतर्यामी प्रत्येकाच्या ठिकाणी एक वेगळं रूप आहे. जो विठ्ठल पुजतो त्याच्या रूपामध्ये आतमध्ये विठ्ठल आहे. कमरेवर हात देऊन उभा आहे, विटेवर उभा आहे, ज्याचं सर्वांकडे समान दृष्टीने लक्ष आहे. हे रूप आपल्याकडे असेल तर ह्या रूपामध्ये सुद्धा भगवान विष्णू हे लक्षात ठेवायचं. बाण घेतलेला मी श्रीराम पुजतो त्याच्यामध्ये भगवान विष्णू हे लक्षात ठेवायचं. हातामध्ये चक्र घेतलेला भगवान श्रीकृष्ण आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवान विष्णू आहे हे लक्षात ठेवायचं. सगळ्या देवांच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे. सर्व साधूजनांच्या ठिकाणी सद्गुरूंचे वस्तीस्थान आहे. ही भावना ठेवून ह्या दोघांना म्हणजे देवाला, सद्गुरूला म्हणजे संतांना मनापासून नमस्कार करा. आता हे सूर्यनमस्कार म्हणतो. नुसते नमस्कार केल्याने देवाला आपल्याला काय फायदे होतात ते पुढे समर्थ आपल्याला सांगतात. नमस्काराने आपल्या अंगी लीनता येते. सद्गुरू भगवान दोन्हीही आपल्यावर कृपा करतात. हा सर्वात उत्तम लाभ होतो. कृपा म्हणजे काय? तर साक्षात भगवंताची शक्ती आपल्यामध्ये कार्यरत होते आणि ती आपल्या सूक्ष्म देहातून आपल्यामध्ये अवतरते. योग मार्गामध्ये याचा विचार केला तर प्राण, अपान जे काही पंचवायू हे ते सुषुम्ना नाडी सुरू झाली की कुंडलीच्या रूपाने आपल्याला अनुभवते. म्हणजे कुंडलीची जागृती होते योग मार्गामध्ये, जे आपण ब्रह्मविद्येमध्ये शिकतो. ज्ञान मार्गाचा विचार केला तर एकाग्र होऊन बुद्धी सूक्ष्म होते आणि मग विश्वमनातून, विश्वबुद्धीतून येणारे साधनेचे सर्व विचार आपल्याला ग्रहण करण्याची शक्ती होती. ज्ञानमार्ग आपल्याला सुलभ होतो आणि आपली प्रतिभा जागृत होते. भक्ती मार्गाचा विचार केला तर भक्तीची भावना तीव्र होऊन आपल्यामध्ये भावाची वृत्ती निर्माण होते. हृदयामध्ये त्या भगवंताची स्मृती आपल्याला, तिची वस्ती आहे, तिचं स्थान आपल्या हृदयात आहे याची जाणीव व्हायला लागते. अशी ही वंदन भक्ती भगवंताच्या कृपेला आपण पात्र होतो असं समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतात. कारण भगवंताच्या कृपेचा ओघ आपल्या जीवामध्ये जर व्यापून राहिला तर हळूहळू आपल्यातला ईश्वर आपल्याला अनुभवायला येतो. म्हणून नमस्काराने नम्रता येते, अहंकार कमी होतो, साधू संत जनांशी आपला निकट स्नेह होतो. ते आपल्याला ओळखायला लागतात की हा परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करणारा एक साधक आहे, याला मार्गदर्शन केलं पाहिजे. जरी व्यक्तीमध्ये बेबनाव झाला म्हणजे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला तरी हा नमस्कार आपल्यामध्ये अवगुण कमी करून आपल्याला जोडण्याचं काम करतो. पण हे कोणाच्या बाबतीत? साधकांच्या बाबतीत लक्षात ठेवा. व्यवहाराला हा मुद्दा लागू होणार नाही. मग आपल्यामध्ये क्षमाशील वृत्ती सुद्धा निर्माण होते. मग आपल्याला ज्या ज्या गोष्टीसाठी ह्या सर्व करायचं हे सगळ्या मन अंतःकरणात दया आपली कायम जागृत राहावी, त्यासाठी आपल्याला ही वंदन भक्ती केली पाहिजे. त्याच्याने चित्तामध्ये प्रसन्नता येते आणि मग ह्या आपल्या कृतीने सद्गुरू आपल्याला आपल्याकडे ओढून घेण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या साधनेमध्ये करतात. एवढी या शक्तीमध्ये ताकद. भगवंताला नमस्कार कोणताही मनामध्ये विकल्प न ठेवता जर आपण केला तर आपण भगवंताच्या कृपेला पूर्णपणे प्राप्त होतो आणि आपल्यामध्ये जी जीवदशा आहे ती जीवदशा पूर्णपणे निर्माण होऊन आपण त्या सद्गुरू कृपेला पूर्णपणे प्राप्त होतो. आवाज येतोय माझा?
तर आपण काय केलं पाहिजे, या नमस्काराला वंदन भक्तीमध्ये रूपांतरित करून तेवढ्या आदरभावाने देवाला, सद्गुरूला, संतांना शरण गेलं पाहिजे. मग ही शरणागती आपल्याला काय करते, साधनेच्या मार्गावर आपल्याला पुढे घेऊन जाते. मग आपल्या मनामध्ये जर हा पुढे जाण्याचा विचार चांगला असेल तर आपली ही वंदन भक्ती आपल्यासाठी फलदायी होते. मग नमस्काराने काय होतं, एखाद्याचा त्या साधनेवर विश्वास नाही, भ्रष्ट आहे तो, आचार चांगला नाही, तो सुद्धा पवित्र होऊन जातो. अशा नमस्काराने आपण संतांना शरण जातो, म्हणजे आपल्यामध्ये लीनता येते आणि याच नमस्काराने जन्ममरणाची जी पीडा सांगितलेली आहे ती पीडा पण दूर होते असं समर्थ सांगतात. मग एखादा मोठा गुन्हा करून आला आणि त्याने साष्टांग नमस्कार केला तर सुद्धा श्रेष्ठ व्यक्ती त्याला क्षमा करतात असं 20व्या ओळीने सांगतात. या कारणाने नमस्काराचे आचरण करण्या इतकं दुसरं महत्त्वाचं कोणतंही साधन नाही असं समर्थ सांगतात. म्हणून आपण आपल्या अंगी सद्बुद्धी कायम ठेवून नमस्कार करावा. नमस्कार हे फार मोठी साधनं आहे, लक्षात ठेवायचं. साधूला मनापासून नमस्कार केला तर ते आपली काळजी घेतात. नमस्कारासाठी आपल्याला काहीही खर्च करावा लागत नाही. नमस्कार करण्यासाठी आपल्याला काही कष्ट पडत नाही. नमस्कार करण्यासाठी कुठलीही साधन सामग्री लागत नाही. अशी विविध उपकरणं न लागता, काही साहित्य न लागता देवाची भक्ती आपल्याकडनं घडते असं समर्थ आपल्याला 22व्या. म्हणून नमस्कार इतकं कुठलंही सोपं साधन नाही. म्हणून अत्यंत मनापासून अनन्य शरणागतीने आपण कुठल्याही साधनांचा वापर न करता, कुठलेही कष्ट न घेता ही साधना करू शकतो. आणि मग जे साधक अत्यंत श्रद्धेने मनापासून देवाला, सद्गुरूला, संतांना नमस्कार घालतात, त्याची काळजी हे जण घेतात आणि ही आपला नमस्कार तो देवापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा करतात. म्हणून ही वंदन भक्ती म्हणजे नमस्कार करण्याची भक्ती सर्वात मोठी आहे. नमस्काराने आपण भगवंतांच्या, संतांच्या जवळ जातो, अशी 6वी भक्ती समर्थांनी आपल्याला ह्या 6व्या समासामध्ये समजून सांगितली. आणि मग 7व्या भक्तीकडे आपण आलो. 4थ्या दशकातील 7व्या भक्तीकडे आपण जातो. 7वा समास दास्य भक्ती आहे, जी हनुमंतरायाने करून प्रभू श्रीरामाला आपलंसं केलं. मग श्रीराम मागा झाले निरूपण 6वे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान. 7वी भक्ती. 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधीची असावे देवद्वारी, देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची न द्यावे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे, बंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोपे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये नाना रचना जीर्ण जर्जर, त्याचे करावे जीर्णोद्धार, पडिले ते कार्य सत्वर चालवित जावे, गजरथ तुरंग सिंहासने, चौकिया सिविका सुखासने, मंचक डोल्हारे विमाने, नूतनची करावी. काय करावं दस्य भक्ती, त्यांनी पहिल्यांदा काय काय करावं, नाना प्रकारची याने, बैसवयाची उत्तम साधने, बहुविध सुवर्णासने यत्ने करीत जावी, भुवने कोठड्या पेट्या मांदुसा, रांजण कोहळी घागरी बहुवसा, संपूर्ण द्रव्यास ऐसा अतियत्ने करावा, भुयेरी तळघरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तद्वारे, अनर्घे वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावी, अलंकार भूषणे दिव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे, नाना धातू सुवर्ण पात्रे यत्ने करीत जावी, पुण्यवाटिका नाना वने, नाना तरुवरांची बने, पावती करावी जीवने तया वृक्षांशी, नाना पुष्पयांच्या शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्य नाट्यशाळा, गुणी गायक बहुसाल, स्वयंपाकगृहे भोजनशाळा, सामग्रीगृहे धर्मशाळा, निद्रिस्ता कारणे पडशाळा विशाळ स्थळे, नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्यफळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावी, नाना वस्तांची नाना स्थाने, भंगली करुणी नूतने, देववैभवाचे वचने किती म्हणून बोलावे, सर्वाठाई अति आदर, सर्वाठाई अति सादर, आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही, जयंत्या पर्व महोत्सव, असंभाव्य चालवी वैभव, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती, ऐसे वैभव चालवावे, आणि नीच दास्यत्वही करावे, पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ.
जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे, अत्यंत आवडीचे कीजे सकळ सेवा. चरणक्षाळने स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य. शयनाकारणे उत्तम स्थळे जळे ठेवती सुशीतळे, तांबूल गायने रसाळे रागरंगे करावी. परिमळ द्रव्य आणि फुलले नाना सुगंधे तेले, खाद्य फळे बहुसाले सनद्धीची असावी. काय काय आपण करावं याच्यातलं सर्व भाग आपल्याला सडे समार्जाने करावी, उदक पात्रे उदके भरावी, वसने प्रक्षालून आणावी उत्तम उत्तमे. सकळांचे करावे पारपत्य, आलयांचे करावे आतिथ्य, ऐसी हे जानसी सत्य सातवी भक्ती. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवळती सकळांची ऐसे वदावे. कसं बोलावं ते सांगितले. ऐसी ही सातवी भक्ती, निरोपली एथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करावी. समजा हे नाही घडलं तर हे मनातून सुद्धा करावं. मनात ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. असा हा 7वा समास आहे दास्य भक्तीचा. तर आपण दास्य भक्ती जर बघितलं, कोणाचा तरी दास होणं. मग कोणाचा दास व्हायचं? तर जगामधली जी सर्वश्रेष्ठ निसर्ग शक्ती की ज्याच्या सर्व सृष्टीवर ज्याचा अंमल चालतो, भक्ती मार्गामध्ये त्याला देव म्हटलेला आहे. ज्ञान मार्गामध्ये तो ज्ञानाच्या दृष्टीने ब्रह्म म्हटलेला आहे. योग मार्गामध्ये काय आहे तर हठ योगाद्वारे शरीरातून आतल्या परमेश्वराची ओळख करून घ्यायची. आणि कर्म मार्गामध्ये कर्म असं करायचं की सर्वांच्या कृपेला पात्र व्हायचं. कोणत्याही मार्गाने जा तुम्ही परमेश्वरापर्यंत जाणारच आहात. मग 6 भक्तींचं वर्णन करून सांगितल्यानंतर 7वी भक्ती मन लावून ऐकायला सांगायची. मग देवाचं दास्य करणं म्हणजे देवाचा सेवक होणं हे त्यांनी सांगितलं. देवाची सेवा करण्यासाठी त्याच्या दाराशी नेहमी जवळ बसा. देवाचं जे जे काम पडेल ते स्वतः शरीराने मनाने करावं. देवाचं वैभव ऐश्वर्याचं रक्षण करावं, त्यात कमी जास्तपणा होऊ देऊ नये. इतकेच नाही, देवाच्या वैभवावर त्याची पूजा अर्चा उत्सव हे दिवसेंदिवस वाढत जाईल यासाठी प्रयत्न करावा असं सुद्धा सांगतात. देवाच्या चढत्या वैभव कसं वाढवावं याचं सविस्तर वर्णन अर्चन भक्तीमध्ये आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहेतच, तरी पुन्हा सांगतो म्हणतात. मग त्यावेळी काय करायचं? मोडलेली देवालय दुरुस्त करा, मोडलेले तलाव नीट करा, सर्व बांधून काढा, धर्मशाळा बांधा, नवीन मंदिरांची कामं करा, जी जुनी अगदी मोडकेली आहे त्याचा जीर्णोद्धार करा. अशा रीतीने देवाचे काम करणे जरूर असेल ते लगेच करा. यथाशक्ती यथामती आपण करू. हत्ती रथ घोडं सिंहासन चौरंग पालख्या सुखवाहनं पलंग डोलारे विमानी हे सगळं नवीन करावं. मेघडांबऱ्या छत्रे चामरे अबदागिन्या पुष्कळे निशाणे वस्तू ह्या सर्व काळजीपूर्वक साफसफाई करून कायम ठेवायची. आता हे आपण कशासाठी वापरतो? देवाच्या उत्सवामध्ये या सर्व वस्तू वापरल्या जातात. मग देवाचा छबिना निघतो, त्याच्यामुळे मग पालखी असते, मेघडांबऱ्या हे छत्र सगळं धरलं जातं. मग देवाची जी जी प्रकारची वाहनं आहेत त्याच्यासाठी बसायसाठी चांगल्या जागा, तऱ्हेतऱ्हेची सोन्याची जी आसने आहेत वगैरे यत्नपूर्वक करावी, म्हणजे प्रयत्नपूर्वक करावी. हे म्हणजे याला दास्यत्व म्हटलेलं आहे. देवाचं दास्यत्व समजून करतो हे सांगतात. मी करतो हा भावना अहमभावाचा आला, पण मी देवाचा सेवक आहे, देवाचा दास आहे म्हणून करतो हा भाव असला पाहिजे. मग देवाच्या ठिकाणी असणारी राहण्याची घरं, खोल्या, पेटारे, रांजण, हौदा, या पाण्याची भांडी, बऱ्याचशा घागरी, अशा प्रकारच्या किमती वस्तू प्रयत्नाने देवासाठी घ्याव्यात हे सांगितले, लक्षात ठेवा. कारण तिथे अनेक लोक येतात, सर्वांची सोय. अनेक ठिकाणी भुयारं, तळघरं यांना जोडणारे बोगदे तयार करावे. आता हा पूर्वीच्या काळात जे काही ते देवाच्यासाठी त्या दृष्टिकोनातून आलेला विचार आहे. तिथे जाण्या येण्यासाठी गुप्तद्वारे असावीत. आतमध्ये अत्यंत मौल्यवान जडजीवार ठेवण्यासाठी कोठारे असावेत. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी विचार करायचा. देवाचेच दागिने, भूषणे, किमती वस्त्र, सुंदर प्रकारची रत्न, अनेक प्रकारचे धातू, सोन्याची भांडी ही मोठ्या खटपटीने देवासाठी तयार करायला सांगितली. मग कुठे देवासाठी बागा आहेत, निरनिराळ्या झाडांचे संरक्षण आहे, त्यांना पाणी देऊन जिवंत ठेवण्याचं काम करावं. अनेक प्रकारच्या जनावरांचे देवांच्या ठिकाणी असतात, पण त्याचं सुद्धा संरक्षण, पक्षी चित्रांसाठी अनेक प्रकारची वाद्य, मग ही जी काही सगळे ह्या सगळ्यांचं जपणूक करावी. स्वयंपाकघरं चांगली करावी. ज्या ठिकाणी उत्सवासाठी जे भक्त येतील त्यांना जेवण्यासाठी मोठ्या जागा असाव्यात. स्वयंपाकाचं सामानासाठी ठेवण्यासाठी कोठी घरं असावीत. धर्मशाळा असाव्यात. झोपण्यासाठी ओसऱ्या असाव्यात त्या धर्मशाळेमध्ये. अशा विशाल गोष्टींची रचना करावी, साधना म्हणून सांगितलं. मग देवासाठी असणाऱ्या अनेक सुवार्षिक प्रकारच्या वस्तू, नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तू, फळे, जागा, अनेक प्रकारचे पदार्थ ह्या खटपट करून देवासाठी कराव्यात. याचं नाव दास्य भक्ती आहे.
अशा प्रकारे देवासाठी आहे ही भावना मनात ठेवून त्या कृतीने देवाचं वैभव वाढेल हा विचार निरंतर ठेवून जी जी काही कृती करणार त्याला दास्यभक्ती असं म्हटले. देवाकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल आपल्या चित्तामध्ये आदर असावा. त्यांची सेवा करण्यासाठी देव समजून आपण तत्पर असावं. आपल्या वाट्याला आलेली सेवा तत्परतेने करावी. परंतु मंदिराच्या कार्या भागामध्ये कुठलाही विसर पडणार नाही हे मात्र आपण कायम लक्षात ठेवावं. देवाच्या जयंत्या, पर्वोत्सव, महोत्सव विलक्षण वैभवाने चालवावेत आणि या ठिकाणी लोकांना संघटन करावं सांगितलं. मग देवाचं वैभव जसं जसं वाढत जाईल त्याचा फायदा आपल्या साधनेमध्ये वृत्तीमध्ये आपल्याला दिसत येईल. हे सगळं करत असताना मी देवाची सेवा करतो ही वृत्ती मात्र कधीही सोडू नये. प्रसंग घडेल तिथे सेवा करण्यासाठी निरंतर तयारच असलं पाहिजे. मग देवाची सेवा करावी काय करायचं? मग देवाचे चरण धुण्यासाठी, देवाला स्नान घालायचे, आचमनासाठी पाण्याची सुद्धा छोटी तयारी करावी. देवाला गंधाक्षत, कपडे, दागिने असणे, देवाचं पिण्याचं पाणी, देवाला फुलं, धूप, दीप, नैवेद्य या सर्व गोष्टींची तयारी करण्याची सेवा आहे. देवाला झोपण्यासाठी उत्तम जागा तयार, देवाला चांगलं पाणी द्यावं पिण्यासाठी, त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, देवाला विडात सुद्धा तयार करा. देवाला जर गायन आवडत असेल तर रसाळ गायन आणि त्याच्यामध्ये राग दरबार असेल. देवाला सुगंधी पदार्थ, सुगंधी फुलं, सुगंधी तेल अशा अनेक प्रकारच्या खाद्यवस्तू, फळे नैवेद्य म्हणून अर्पण करावी आणि तो प्रसाद लोकांना वाटा. मग देवालयाच्या ठिकाणी सडा करावी, रांगोळी करावी, जागा स्वच्छ करून घ्यावी, सारवून घ्यावी. देवाकडे येणाऱ्या प्रत्येकाचा आदर सत्कार करावा, त्यांना काय हवं नको ते पाहावं, आल्या गेल्याचा पाहुणचार करावा. ही सात्विक भक्ती म्हणजे ही दास्य भक्ती आहे. जसे देवाचे वैभव वाढवावे तसे सद्गुरूंचे सुद्धा वाढवावे. सद्गुरूंच्या बाबतीत सुद्धा हीच सेवा करायची. प्रत्यक्ष करता जर आली नाही तर मानस पूजेने सुद्धा हे आपण करू शकतो हे समजा. मग देवाच्या दासाचे बोलणे हे दयेने भरलेले असते. मग आपलं दास्य जे आहे तर बोलणं किती आगतिक असलं पाहिजे देवाविषयी. दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलं बोलावं, अंतःकरणामध्ये समाल पावे, शांतता होईल, असेच दास्य भक्तीचं बोलणं असं. अशी समर्थ म्हणतात ही सात्विक भक्ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी वर्णन केली, ती प्रत्यक्ष जर घडली तर उत्तमच आहे, पण तशी न घडल्यास निदान मानस पूजेमध्ये तरी अवश्य करावी असं आपल्याला सांगतं. मग वर सांगितलेल्या पद्धतीने आपण देवाचं दास्यत्व करावं, त्याचप्रमाणे सद्गुरूंचं दास्यत्व करावं, संतांचं दास्यत्व करावं. प्रत्यक्ष नाही जमलं तर मानस पूजेमध्ये मात्र आपण नियमितपणे हे करू शकतो. अशी दास्य भक्ती आणि या दास्य भक्तीचं सर्वात मोठं आपल्यापुढे असलेलं उदाहरण म्हणजे हनुमंतराय. हनुमंतरायांनी काहीही केलं नाही. सीतामातेने त्यांना एक मोठा एवढा जरा हिऱ्यांचा हार दिला, पण तो प्रत्येक मणी त्यांनी फोडून बघितला. जेव्हा मातेने विचारलं, अरे मी तुला एवढी मोलाची वस्तू दिली तर ती तू अशी का करतोस, तेव्हा हनुमंतरायांनी दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं होतं की मी ह्याच्यामध्ये राम आहे का हे पाहत. म्हणजे हा भाव दास्यत्वाचा आहे की मी जे आहे ते माझ्या प्रभूचं सगळं आहे, माझं नाही. त्या अलंकारापेक्षा माझा भगवंत त्याच्यात असेल तर ती मला नाही तर ती वस्तू मला नको, हा भाव याच्या ठिकाणी आहे. आणि अशी सात्विक बघितल्यानंतर आता आपण जातो 8व्या भक्तीकडं. 4थ्या दशकातला 8वा समाज सख्य भक्ती, देवाशी मित्रत्व. कोणाचं होतं? भगवद्गीतेची रचना सुरू झाली तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, सर्व पांडव देवाला आपला सखा मानत होते. देवाने शेवटपर्यंत मी देव आहे असं कुठेही त्यांच्यामध्ये दाखवलं नाही. मित्रत्वाच्या नात्याने देवाशी राहिला. असं सख्य भक्ती आपल्याला करता आली पाहिजे. श्रीराम मागा झाले निरूपण 7व्या भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान 8वी भक्ती. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. भक्तीचं लक्षण या ठिकाणी सांगितलं. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे रे मस्त. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. आता तैसेची वर्तावे, आपणाशी तेच आवडावे, मना सारिके होता स्वभावे, सख्य घडे ने मस्त. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. सख्य भक्तीमध्ये वेळ प्रसंग आला तर शरीराला कितीही पीडा हो, प्रसंगी शरीर वेचावे म्हणजे नष्ट झालं तरी हरकत नाही, पण सख्यत्व भक्ती आवर्जून करावी. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी, देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या.
देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाशी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तो हिवेचावा. पुन्हा इथे सांगितलं, देवाच्या सख्यत्वासाठी प्रसंग आला तर पडाव्या जीवलगांच्या तुटी. जे कुटुंबातले आहेत त्यांच्यापासून दुरावा निर्माण झाला तरी चालेल असं समर्थ सांगतात. आपुले अवघेची जे जावे, परी देवासी सख्य राहावे, ऐशी प्रीती जीवे भावे, भगवंती लावावी. देव म्हणजे आपुले प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्तीची चिंता, पांडव लाखो जोहरी जळता, विवरद्वारे काढिले. सख्य भक्तीने काय झालं, जेव्हा लक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवंतांनी त्या विवरातून त्यांना बाहेर काढलं. देव सख्यत्वे राहे आपणाशी, ते तो वर्म आपणाशी पासी, आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पडसादे. आपण असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. जर आपण देवाच्या प्रार्थनेत त्रास देतो देवाला सुद्धा त्रास होतो, मग तो तसे त्रास आपल्यापर्यंत येऊ देत नाही. मग श्लोक काय सांगतात, ये यथामा प्रबंते तास्तथैवं भजाम्यहम. भगवंताचं भजन कोणत्याही स्थितीमध्ये सोडू नका. जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. आपुल्या मनासारखे न घडे, तेने गुणे निष्ठा न मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आले. समजा मनासारखं साधन घडत नसेल तर निष्ठा मात्र मोडू नये, म्हणजे निष्ठा आपली बाजूला जाऊ नये. मेघ चातकावरी ओळेना, तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उवेना, तरी चकोर अनन्य. चातक पक्षी सर्वांना माहिती आहे, तो पावसाचं फक्त पाणी पितो. मग जरी अशी आकाशात ढग आली नाही तर चातक मात्र त्या काळामध्ये ओरडल्याशिवाय राहत नाही. तशी आपली साधना असते. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नये. सखा मानावा भगवंत, माता पिता गण गोत, विद्यालक्ष्मी धनवित्त सकळ परमात्मा. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्याची निष्ठा काही तैसेची नसे. म्हणून ऐसे न करावे, सत्य तरी खरेची करावे, अंतरी दृढ धरावे परमेश्वराशी. आपुल्या मनोगता कारणे, देवावरी क्रोधास येणे, ऐसे नव्हते की लक्षणे सख्य भक्तीची. देवावर क्रोध करणे हे सख्य भक्तीमध्ये येतच नाही असं सांगतात. देवाचे जे मनोगत तेच आपले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. पाहता देवाचे कृपेशी, मातेची कृपा कायशी, मातावधी बाळकाशी विपत्ती काळी. देवभक्त कोण बांधिला, कधी देखिला न ऐकिला, शरणागतास देव झाला वज्रपंजरू. देवभक्तांचा कैवारी, देवपतितासी तारी, देव होय सहाकारी अनाथांचा. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटापासून रक्षी, धाविन्नला अंतरसाक्षी गजेंद्राकारणे. आता ही भगवंतामध्ये कथा आली की गजेंद्राला जेव्हा मगराने पकडलं तेव्हा त्याच्या सायाला भगवंत आला होता. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. देवप्रीती राखो जाणी, देवासी करावे साजने, जीव लगे आघवे पिसुने कामा न येती. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना शरणागतासी. म्हणून सख्य देवाशी करावे, हित गुज तयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. जैसा देव तैसा गुरु, शास्त्र बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा. जो देवाशी आहे तो सद्गुरुशी सुद्धा असावा असं समर्थ सांगतात. असा हा 31 ओव्यांचा समाज, 8वी भक्ती आपण पाहिली. मग ही भक्ती काय करते, तर देव माझा सखा आहे. आणि आपले बघा एखादा जीवलग मित्र असतो, आपल्या मनातली सगळी गुपितं आपण त्याला सांगतो. असं करण्यापेक्षा सांगतात की आपल्या सगळ्या अडीनडी, आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण भगवंताशी बोलायला शिकावं. अशी सख्य भक्ती जर आपल्याला करता आली तर भगवंताची आपल्यावर अखंड कृपा होते. आणि ह्या अखंड कृपेचं फळ आपल्याला जे प्राप्त होतं ते आपण साधनेद्वारेच अनुभवू शकतो. कारण अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे. त्या भक्तीतल्या पहिल्या भक्तीद्वारे हे सगळं आपण पुढच्या भक्ती समजतो. कुठली पहिली भक्ती? श्रवणाची भक्ती. श्रावण मासाचं निमित्त
दासबोधाच्या श्रवणातून एका एका भक्तीमध्ये पुढे जा. मग आपण किती पुढे आलोय याचं आपण आत्मचिंतन करू शकतो. मग ह्या भक्तीच्या 30 श्लोकांमध्ये जर आपण विचार केला तर ह्याच्यामधला मतितार्थ आपण जर बघितला तर आपण देवाशी मित्रत्वाच्या नात्याने वागा. मग हे मित्रत्व काय करतंय? आपल्याला देवाशी आपल्या अडीनडी, आपल्या चांगल्या गोष्टी, आपल्या वाईट गोष्टी बोलण्यास आणि त्याच्यावर उत्तर शोधण्याचं काम करून दे. मग भगवंताला प्रेमाने वश करण्यासाठी त्याला आवडेल असं वागावं असं आपल्याला समर्थ सांगतात. देवाला जे अतिशय आवडतं त्याचप्रमाणे आपण वागावं, दुसरं काही करू नये. खात्रीने भगवंताचं आपलं सख्य जमून येतं. मग भगवंताला काय आवडतं? भक्ती, भाव, भजन, निरूपण, कथा, कीर्तन आणि प्रेमळ भक्तांचं गायन, ते बी कुठलं भक्तीचं. असं देवाशी जर आपण वाजलो तर त्याच्यातून आपली भक्ती जन्माला येईल. अशी निसंदेहपणे म्हणजे कुठलाही संशय मनात न ठेवता ही भक्ती करावी. कारण हे देवाचं संपूर्ण खरं आहे हे आपण लक्षात ठेवा. जर आपल्याला कथा, कीर्तन, प्रवचन विना सायस मिळत असतील तर आपली पूर्वपुण्याही चांगली आहे. बघा, लोक माहीत असून सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. आवर्जून आपल्यापैकी आता 20-30 जण आपण येऊन थांबलो. का थांबलो? आपल्या पण व्यवहारातलं काम आहे, पण ते ठेवून बाजूला काय ठेवलंय? काहीतरी पूर्वपुण्याचं फळ आहे आपलं, म्हणून या ठिकाणी ऐकायला आपण बसलो. मग देवाला जे आवडते हळूहळू तेही आपल्यालाही आवडू लागतं. व्यवहारात हे कुठंच बसत नाही. मग ते आपल्याला आवडावं आपण जर ते करू लागलं तर भगवंत संतोष पावतो. अरे, हा माझ्या मार्गावर येऊ लागला बरं का. असा भक्तीचा विशेष मोठा साठा असं होतं. आणि या सख्यत्वानी देह सुखाचा निराश म्हणजे देहाद्वारे जे सुखाच्या प्राप्तीची आपल्याला सवय लागली तिचा निराश होतो, म्हणजे ती हळूहळू कमी होते जाते आणि अनन्यता भक्तीशी आपण जोडले जातो भगवंताशी. म्हणून असं भगवंताशी आपण सख्य करावं आणि मनामध्ये जो भाव धरावा तो सांगितला आहे की मी कोणाचा नाही, कुटुंबाचा नाही, मी देवाचा आहे. हा भाव आपल्यामध्ये दृढ झाला पाहिजे. मी कोणाचा नाही, मी फक्त देवाचा आहे. देवाशिवाय माझं या जगामध्ये काहीही नाही. या भावनेने जर आपल्याला जगता आलं तर देवाशी सख्यत्व आपलं होऊ शकतं. मग आपल्याला जर असं वाटत असेल मला देवाच्या सगळ्या गोष्टी गुजगोष्टी देवाशी करायच्या, सख्यत्व करायचं, तर मला या सख्यत्व म्हणजे दास्य भक्तीनंतर सख्य भक्ती आपल्याला करता आली पाहिजे. मग इतरांशी बोलताना सुद्धा जाता येता फक्त भगवंताचाच विचार असावा. उठता बसता भगवंताबद्दलच चर्चा असावी. आपल्या प्रपंचाच्या सर्व अडचणी बाजूला ठेवून नेहमी भगवंताचं चिंतन करा. चिंता कधी संपतात? चिता जळू लागली की. एका टिंबाचा फरक आहे, एका अनुस्वाराचा फरक आहे. चिंता आणि चिता. चिंता काय करते? रोज माणसाला थोडं थोडं जाळते. चिता मात्र माणसाला एकदाच जाळते शरीरात. मग चिंता करायची का चिता जाळायची आपल्या हातामध्ये. मग चिंता करायची तर भगवंत सांगतायत तुम्ही फक्त करा भगवंताच्या देवाच्या नावाची चिंता करा. म्हणून एकदा भगवंताला आपण आपला म्हटलं की या जगामध्ये आपलं दुसरं कोणी नाही, इतक्या सख्य भक्तीने ही देवाची भक्ती केली पाहिजे. आणि एकदा का तुमचं आणि भगवंताचं सख्यत्व झालं तर या जगतामध्ये तुम्हाला कोणीही वाईट मार्गाकडे घेऊन जाऊ शकत नाही. हा त्याचा फायदा सांगितला. मग आपल्या जीवाचा विचार केला तर आपला जीव अल्प आहे. कोणत्या क्षणाला आपल्या शरीराच्या बाबतीत काय घडेल आपण सांगू शकत नाही. पण एवढं असलं तरी समर्थ आपल्याला सांगतात देवाचं सख्यत्व सोडून नये. आपल्याला एका क्षणाचा भगवंताचा सत्संग मिळाला तर आपण मुक्तीला जाऊ शकतो. सत्संगाची एक गोष्ट आहे मोठी, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आपण नाही सांगू शकतो. वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांचा सत्संग श्रेष्ठ की साधना श्रेष्ठ, तपश्चर्या श्रेष्ठ असा वाद झाला. तपश्चर्या होती विश्वामित्रांची, सत्संग होता वशिष्ठ. मग त्या दोघांमध्ये खूप वाद झाल्यानंतर आपला वाद सोडण्यासाठी म्हणजे आपण शेष भगवंताकडे म्हणजे विष्णूंकडे जाऊया. हे दोघेही तिथे गेले आणि आपापली समस्या सांगितली. विश्वामित्र म्हणाले माझ्या तपश्चर्या श्रेष्ठ आहे माझं म्हणणं, आणि वशिष्ठ ऋषी म्हणू लागले सत्संग श्रेष्ठ आहे. मग ह्या श्रेष्ठत्वाचा वाद घेताना फक्त त्यांनी भगवंतांनी ऐकून घेतलं आणि म्हणजे माझ्या डोक्यावर अख्ख्या पृथ्वीचा भार आहे, आधी तो कोणीतरी हलका करा, मग मी तुम्हाला याचं ते उत्तर देऊ शकतो. मग माझ्या भगवंतात त्यावेळेस विश्वामित्र पुढे सरसावले, हातामध्ये पाणी घेतलं. माझ्या 12,000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ मी पृथ्वीला अर्पण करतो. तिने भगवंताच्या डोक्यावर बाजूला सराव असा हे संकल्प सोडला.
12,000 वर्षाच्या तपश्चर्येचं फळ लक्षात घ्या. पृथ्वी जागची हल्ली नाही. मग तोच संकल्प घेतला. वशिष्ठ ऋषींनी हातावर पाणी घेतलं. म्हटले मी माझ्या 12 मिनिटांच्या सत्संगाचं फळ पृथ्वी मातेला अर्पण करतो. भगवंताच्या डोक्यावरून बाजूला सरा. पृथ्वी खळकन वर आली. शेष भगवंत फक्त एवढेच माना की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कृतीतून मिळालं. काय श्रेष्ठ आहे आणि काय कनिष्ठ. सांगायचा मुद्दा की भगवंताशी सत्संग हा सर्वश्रेष्ठ आहे हे या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. मग अशा ह्या सत्संगातून जर आपल्याला आपल्या जीवनाची मुक्ती प्राप्त होणार असेल तर त्याच्यासाठी चकोराचं उदाहरण दिलेलं त्यांनी. तो चातक पक्षी बघा कसा करतो. फक्त मेघातलं पाणीच पितो. इतर वेळ त्याचा जीव पार कासावीस झाला तरी तो कुठलंही पाणी पित नाही. मग भक्तीमध्ये आपण तसं असावं आपल्याला असं त्यांनी सांगितलेलं. मग जसं सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या यांनी सर्व सृष्टी जागृत होते. चंद्राने सर्व शीतलता निर्माण होते. त्याचप्रमाणे आपल्या साधनेने हे आपल्यामध्ये निर्माण करत आहे. सूर्याची शक्ती, चंद्राची शीतलता आणि चकोराचं जे चातकाचं जे वाटपान आहे ते आपल्यामध्ये आलं पाहिजे. इतकं सख्यत्व आपल्याला देवाशी करायला सांगितलं. जे जे देवाच्या इच्छेने होत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे ही माझी मनोवृत्ती बनली पाहिजे. मग हळूहळू आपण ब्रह्मज्ञानाकडे तत्त्वज्ञानाकडे जाऊ शकतो आणि ती शक्ती हळूहळू आपल्याला त्या जगदीश्वर शक्तीकडे म्हणजे परमेश्वराकडे घेऊन जाते. मग कोणत्याही परिस्थितीमुळे भगवंताची जी सत्ता आहे ती कधी आघेरू नये. कारण देव हा कृपा करू लागतो याची अनेक उदाहरण. कारण भगवंत हा कृपेचा महासागर आहे. काय आहे? महासागर सांगितलं, नुसता सागर नाही. मग आईचा त्या ठिकाणी एका उदाहरणामध्ये उच्चार दिला तर आई जर प्रसंग वेळ आला तर ती आपल्या मुलाला वध करायला सुद्धा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही. परंतु भगवंत मात्र कोणाच्याही बाबतीत ही कृती करतो. इतका भगवंत दयाळू आहे. म्हणून शरण आलेल्या कोणत्याही भक्ताला देवाने कधीही ठार केलं नाही. आपण सगळ्या बघा जुन्या कथा ऐकल्या तर कुठे आपल्याला त्याला रक्षण दिलेले. म्हणजे रावणाचं उदाहरण सुद्धा आहे. एवढा वागला तरी तो एकनिष्ठ भगवान शंकराचा भक्त होता. त्यामुळे त्याचं संरक्षण दिलं, त्याला मुक्ती दिलेली आहे शेवटला जरी काही घडलं असलं तरी. असा देवभक्तांचा कैवारी म्हणजे हा कृपा पक्ष आपल्यावर कायम त्याचा कृपा कटाक्ष असतो. आणि देव थोडीशी जरी साधना केली तर आपल्यासारख्याला पापातून मुक्त सुद्धा करतो. प्रत्येक गोष्टीत आपला तो सहाय्य करता बनतो. त्याच्यासाठी उदाहरण दिलंय गजेंद्राचं. जी गोष्ट मग अशी सांगितली की श्रीमद भागवतामध्ये ही गोष्ट आलेली आहे. गजेंद्र नावाचा एक बलाढ्य हत्ती असतो. त्याची ताकद एवढी असते की तो क्षीरसागराच्या सरोवरामध्ये आपल्या सर्व कुटुंबासह राहत असतो. आणि या हत्तीला त्याच्या शक्तीचा गर्व असतो. तो आपल्या सर्व कुटुंब हत्तींनी असतात. 1000 हत्तींनी मुलं बाळांसह एक दिवशी तो नौका त्या क्षीरसागरामध्ये स्नान करण्यासाठी जातो. आणि ते स्नान करत असताना सगळे एकमेकांवर पाणी उडत असताना तेवढ्यात तो मगर येतो आणि त्याचा पाय पकडतो. आता हा बलाढ्य हत्ती एवढा शक्तीने होतो की सर्वच शक्तीनिशी तो त्या मगराला पाण्याच्या बाहेर खेचू लागतो. आणि हे युद्ध जवळपास 1000 वर्ष चाललं असं भागवतामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि मग हळूहळू जसा कालावधी वाढत गेला त्याच्या त्या सगळ्या हत्तींनी ज्या पत्न्या होत्या त्या निघून गेल्या. ती बाळं सगळी निघून गेली. हा एकटा राहिला. तेव्हा ह्या गजेंद्राला त्याला लक्षात आलं की आपली शक्ती पूर्ण अपुरी पडू लागली. मनापासून ह्यानी गजेंद्रानी भगवान विष्णूंचा धावा केला. आणि जेव्हा त्याचा अर्ध धावा भगवान विष्णूंनी ऐकला आणि त्यांनी बघितलं की गरुडावर बसून भगवान विष्णू येत आहेत. त्या क्षीरसागरामध्ये तेवढ्याही पाय पकडलेले असताना त्याने अत्यंत मनोभावाने सर्वातलं एक कमळाचं फूल उचललं आणि भगवंताच्या दिशेने वर फेकलं. भगवंताने नमस्कार सुरू केला आणि आपलं हातातलं चक्र सोडलं आणि त्या नकराचं मस्तक कट केलं आणि या गजेंद्राला मुक्त केलं. मग एखाद्या हत्तीवर भगवंताची जर अनन्य शरणागतीने कृपा होत असेल तर आपण मनुष्य आहोत. आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार. म्हणून भगवंताची भक्ती आपण अनन्य शरणागतीने केली पाहिजे. अशी ही महत्त्वाची भक्ती आपण पाहिली 8वी. आणि आपण थोडंसं बघूया 9व्या भक्तीकडे आज जाऊया. 9वा समास वाचन करूया. त्याचं विवरण आपण पुढच्या भागात. शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती. 9विधा भक्तीतली शेवटची 9वी भक्ती. मग आत्मनिवेदन म्हणजे काय? मनात येणाऱ्या चांगल्या वाईट सर्व विचार भगवंताशी बोलून आपलं मन मोकळं कर. याला म्हटलेलं आहे आत्मनिवेदन भक्ती. मग इथलं मनातलं काही हातचं जसं आपण एखाद्याला सांगताना राखून ठेवतो ना, काही नाही, घडघडा सगळं देवाला शरण होऊन बोलायचं. अशी ही आत्मनिवेदन भक्ती अतिशय श्रेष्ठ आहेत असं समर्थ आपल्याला समजून सांगतायत. समर्थांची ही कृपा आपल्यावर घडो अशी समर्थांनाही प्रार्थना करू आणि याचं आपण
पुढे श्रवण चालू करूया. समास 9वा, आत्मनिवेदन भक्ती. श्रीराम. मागा झाले निरूपण 8वा भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान. भक्ती नवमी. नवमी निवेदन जाणे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुणी. एका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्वविरवण म्हणजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे, आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्त असोन विभक्तपण ते ऐसे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारविन काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोणता तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैसा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची आले. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे, आत्मा असे आपण कैसा. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये. ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देह अंता, परंतु विचारे पाहतो जाता काहीच नसे. पाहता तत्वविवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे म्हणजे उरत नाही. आत्मप्रचिती, आत्मा असे आदि अंती आपण कैचा. आत्मा एक स्वानंद घन, आणि अहत्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हसा हे उत्तर, याचे पाहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य, अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण तेथे कैचा. आत्मा म्हणीचे अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत, जेथे मीपणाचा हेत, उरला कैचा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. त्वपदम तत्पदम असिपदम, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद आपण कैचा. निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैचा. आपण मिथ्या साच देव, देवभक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरूपिले. पंचभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्यप्रमाण अन्यथा नव्हे. ऐसी ही नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्ती सकल्पांती चळन नाही. तीही मुक्तीशी आहे चळन, सायुज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. आवघिया चत्वार मुक्ती, वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये तीन असती, चौथी ते अविनाश. म्हणजे 3 मुक्ती आणि सायुज्य मुक्तीमधला फरक या ठिकाणी सांगितलेला. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्यता. ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राण पावती, हेच निरूपण प्रांजळ श्रुती, सावध पुढे परिसावे. मग ह्या मुक्तीसाठी आपल्याला देवाला आत्मनिवेदन करता आलं पाहिजे. माझ्याकडनं एखादी चूक घडली तर तितक्याच अनन्य भावाने देवाला शरण जाता आलं पाहिजे. देवा मला माफ कर, पुन्हा ही चूक मी नाही करत. आणि भक्ती घडली तर अहंकार देवा निर्माण करू नको, ही तुला प्रार्थना करतो, ही आपल्यामध्ये आत्मनिवेदन करता आलं पाहिजे. असा गुरु शिष्यांमधला समर्थ आणि अतिशय समर्पक संवाद या भक्तीच्या रूपाने आपल्यासमोर मांडला आहे. आणि ह्या नवविधा भक्ती केल्यानंतर आपल्यामध्ये जी पूर्णता निर्माण होते, ती वाटचाल आपली मुक्तीकडे असते. आता ही मुक्ती म्हणजे काय, तर जन्म आणि मृत्यूचे हे पुन्हा पुन्हा जे फेरे आहेत, याच्यातून आपली मुक्ती होते.
असं मुक्ती चतुष्टाचं ह्या भक्तीमधला शेवटचा जो पर्याय आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. त्याच्याही 31 ओव्या आहेत. या नवविधा भक्तीचा परिणाम म्हणजे मुक्ती आहे आणि ही मुक्ती 4 मार्गाने होती. मुक्ती चतुष्ट या नावाने त्यांनी सांगितले. मग आता ह्या मुक्तीला जशा ज्या वर सांगितल्या त्या मुक्ती कुठल्या आहेत? स्वलोक, समीप, स्वरूप आणि सायुज. याच्यामधल्या 3 मधली सायुज्य मुक्ती सर्वश्रेष्ठ असं समर्थ आपल्याला सांगतात. ते कसं? अर्थासह आपण उद्या पाहूया. समर्थांच्या 2 श्लोकांचं वाचन करूया आणि शेवटची प्रार्थना घेऊन आजच्या श्रवणाला आपण त्या ठिकाणी विराम देऊया. सुरू करा डायरेक्ट. हरिहर ओम गुरुजी. धन्यवाद. घेऊ गुरुजी आता ओवे. हो. धन्यवाद. हरिहर ओम. जय जय रघुवीर समर्थ. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षितसे चाप पानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हरिहर ओम. प्रार्थना घेते गुरुजी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिहर ओम. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरिहर ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिहर ओम. जय जय रघुवीर समर्थ.